नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर म्हाडाच्या विजेत्यांना दिलासा, कमी किमतीत मिळणार हक्काचं घर. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. तर म्हाडाच्या कोकण मंडळातील 25 वर्षापूर्वीच्या विजेत्यांना दिलासा, घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित, कमी किमतीत मिळणार हक्काचं घर. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत 25 वर्षापूर्वीच्या विजेत्यांना 4% व्याज आकारून घरे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. यामुळे 25 वर्षापूर्वीच्या विजेत्यांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत ठाण्याच्या चितळसर येथील घरांसाठी 25 वर्षापूर्वी विजेते ठरलेल्या तब्बल 156 जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधितांसाठी म्हाडाने कोकण मंडळाच्या लॉटरीत घरे राखीव ठेवली होती, पण त्याची किंमत काय असणार हा प्रश्न होता. म्हाडाने आता 2000 जी किंमत होती त्यावर केवळ 4% व्याज आकारून सुमारे 36,51,000 रुपये किमतीत घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने लॉटरी काढली जाते. त्याचप्रमाणे कोकण मंडळाने 2000 काढलेल्या लॉटरीत चितळसर येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील 200 घरांचा समावेश होता आणि त्यानुसार अर्ज केलेल्या 156 जणांना येथे घरे लागली खरी, पण या भूखंडावर आरक्षण असल्याचे तांत्रिक कारण पुढे करीत ठाणे महापालिकेने घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. दरम्यान म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना म्हाडाने त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती, त्यामुळे ते घराच्या प्रतीक्षेत होते. 4% व्याज. कोकण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या घरांच्या लॉटरीत तत्कालीन विजेत्यांसाठी चितळसर येथील घरे राखीव ठेवली होती, मात्र त्यांच्या किमती 51 लाखाच्या घरात होत्या. तर 2000 काढलेल्या लॉटरीच्या वेळी तुलनेने घरांच्या किमती कमी होत्या. त्यामुळे आत्ताच्या किमतीनुसार घर घेणे आमच्या अवाक्याबाहेर असल्याने म्हाडाने घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार म्हाडाने घरांच्या किमती 31,47,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. या रकमेवर 4% व्याज आकारले जाणार असल्याने त्या घराची किंमत 36 लाखावर पोहोचणार असल्याचे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी सांगितले. त्यामुळे 25 वर्षापूर्वीच्या विजेत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण त्यांना हे जे घर आहे ते कमी किमतीत मिळणार आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.